भगीरथाची भागीरथी. भगीरथाची भागीरथी म्हणजेच जे भाग्यवान आहो आपण, म्हणजे एखाद्या मालकाची मालकीन जशी राहते तशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर या समाजाचे एक नायक बनले. आणि नायक बनून त्यांच्यासोबत जी नायकीन बनली, म्हणजे आता नायकीन कोण बनली असेल? माता रमाबाई. तर त्या भगीरथाची भागीरथीचं आज आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. सूर्याचे ग्रहण सुटले आणि नदीवर बाया माणसाची गर्दी झाली. नदीत स्नान करून पवित्र होण्याची साऱ्यांनाच घाई झाली. हर गंगे भगीरथी म्हणून प्रत्येकजण नदीत स्नान करू लागला. ती गंगा नदी नव्हती, पण प्रत्येकजण नाव घेत होता गंगेचे. हर हर गंगे भागीरथी. दूर एका दगडावर भीमराव बसला होता. आता तो बराच मोठा झाला होता. त्यालाही स्नान करण्याची इच्छा होती, पण अधिकार नव्हता. या गंगेत तो स्नान करू शकत नव्हता. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर त्या नदीमध्ये आंघोळ करू शकत नव्हते. का करू शकत नव्हते? कारण ते अस्पृश्य समाजाचे होते. त्यामुळे त्या नदीमध्ये पोहण्याचा किंवा आंघोळ करण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकराला नव्हता. दूर एका दगडावर भीमराव बसला होता. आता तो बराच मोठा झाला होता. त्यालाही स्नान करण्याची इच्छा होती, पण अधिकार नव्हता. या गंगेत तो स्नान करू शकत नव्हता. त्याच्या समाजाचा कोणताच माणूस स्नान करू शकत नव्हता. त्यांनी पिढ्यानपिढ्या गलिच्छ राहावे, अंगळच राहावे, अशुद्धच राहावे, ही त्यांना कठोर शिक्षा होती. शुद्धतेचे, पवित्रतेचे, स्वच्छतेचे, मांगल्याचे सारे दरवाजे त्यांना बंद होते. काय अपराध होता त्यांचा? ते महार होते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजामध्ये गलिच्छ राहण्याचं एक काय होतं? षडयंत्र होतं. आणि महार समाजाच्या म्हणजे अस्पृश्य लोकांना, स्त्रियांना साड्या जरी घालायच्या असल्या तर ते लोक दुकानावर जर गेले तर नवी साडी या स्त्रियाला कोणी देत नव्हतं. प्रथमतः ती एखाद्या चिखलामध्ये बुडवायची किंवा तिच्यावर घाण असं फेकायचे आणि नंतर ती घडी अशी धरून त्या महिलेच्या अंगावर फेकायचे. सोनं नाणं तर सोडा, सोनं नाणं तर घालण्याचा कुठल्याच प्रकारचा अधिकार त्या आपल्या अस्पृश्याच्या महिलांना नव्हता. आणि तशाच पद्धतीचं अस्पृश्य समाजातल्या लोकांना चांगले चांगले कपडे घालण्याचा अधिकार नव्हता, चांगलं राहण्याचा अधिकार नव्हता, लेणं वाणं लेण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. अशा पद्धतीचे हे षडयंत्र या जातीवाचक लोकांचे होते. कारण शुद्धतेचे, पवित्रतेचे, स्वच्छतेचे, मांगल्याचे सारे दरवाजे त्यांना बंद होते. म्हणजे कुठल्याच प्रकारचं स्वच्छतेचं जीवन त्यांना जगावंसं उपभोगल्या जात नव्हतं. कारण ते महार समाजाचे होते. पण माणसे नव्हती का? भीमरावाच्या मनात एक विचार आला. या नदीत सारे लोक स्नान करतात, हर हर गंगे म्हणून पवित्र होतात. आम्ही महार कोणत्या नदीत स्नान केले म्हणजे पवित्र होऊ? अशी कोणती गंगा आहे ज्यात आम्ही स्नान केले की पवित्र होऊन आमची अस्पृश्यता धुवून निघेल? जगातल्या लोकांची पापे धुण्यासाठी भगीरथाने स्वर्गातून गंगा आणली. त्या गंगेच्या नुसत्या नावाने लोक स्नान करतात आणि पवित्र होतात. आम्ही या गंगेत स्नान केले तर गंगाच वाटते. भगीरथाप्रमाणे कुणीतरी अशी गंगा आणेल का? म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की अशी आमच्यासाठी एखादी गंगा नाही का की या गंगेमध्ये जेव्हा सुवर्ण लोक नाहतात, धुतात, आंघोळी करतात आणि ते पवित्र होतात, परंतु अशी अस्पृश्य लोकांसाठी अशी एखादी गंगा नाही का की जेणेकरून त्या गंगेमध्ये जर आम्ही स्नान केले, आंघोळी केल्या तर निश्चितच आमच्यावरचा जो अस्पृश्यतेचा डाग आहे तो निश्चित मनानं निघून जाईल, धुवून निघेल. अशा पद्धतीची एखादी गंगा नाही आहे का? कारण आम्ही सुद्धा काऊन आहो? आम्ही सुद्धा माणसे आहो. आमचं जर म्हणजे तुमचं जर रक्त कापलं आम्ही जर या गंगे आमच्यासाठी अशी एखादी कुठली गंगा नाही का
की जेणेकरून आम्ही त्या गंगेमध्ये जर आंघोळ केली तर निश्चित मनानं आमच्या अंगावरचा जो अस्पृश्यतेचा कलंक आहे, अस्पृश्यतेचा जो डाग आहे, तो निश्चित मनानं धुवून निघेल. अशा पद्धतीची आमच्यासाठी कुठली गंगा नाही आहे का? आम्ही या गंगेत स्नान केले तर गंगाच वाटेल. भगीरथाप्रमाणे कुणीतरी अशी गंगा आणेल का ज्यात पिढ्यानपिढ्यांची अस्पृश्यता धुता येईल? या विचाराने भीमरावाला थोडे हसू आले आणि तो उठला. वाचनालयात जाण्याची त्यांची वेळ झाली होती. त्यांचा रोजचा नेम होता. संध्याकाळी शुद्ध हवा घ्यायची आणि वाचनालयात जाऊन पुस्तकाशी बोलत बसायचे. वाचनालयातील पुस्तकेही त्यांची वाट पाहायचे. नेहमीप्रमाणे भीमराव वाचनालयात आला. एका वर्तमानपत्रावर सहज त्यांची नजर गेली. त्याने वर्तमानपत्र हातात घेऊन ते चाळले. वर्तमानपत्राच्या कोपऱ्यात एक ठळक जाहिरात त्याला दिसली आणि तो जाहिरात वाचू लागला. सुवर्ण संधी, बडोद्याचे राज्य होतकरू विद्यार्थ्याला परदेशात पाठवणार आहे. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा पूर्ण खर्च महाराज करणार आहेत. फक्त एकच अट, होतकरू विद्यार्थी अस्पृश्य समाजाचा असावा. बघा, बाबासाहेब आंबेडकर एके दिवशी काय झालं, मग ते उठले. त्यांचा रोजचा एक नियम होता आणि त्या रोजच्या नियमाप्रमाणे त्यांनी आंघोळ स्नान केलं आपलं आणि वाचनालयाची वाट धरली. आणि वाचनालयातनी बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात महत्त्वाचं मित्र जर मानलं असेल तर कोणाला मानलं होतं? त्या पुस्तकाला मित्र मानलं होतं. कारण पुस्तकाचं असं एक मित्रत्व आहे की जेणेकरून मुळासकट देण्याची तयारी त्या पुस्तकाची असते. कारण कुठल्याच पद्धतीचे अक्षरं ते काही दाडून ठेवत नाही. म्हणून बाबासाहेबांचा नीतिनियम क्रम होता. आपण रोजच्या रोज वाचनालयात गेलं पाहिजे. वाचनालयातली पुस्तकासोबत आपण मैत्री केली पाहिजे आणि ती पुस्तके आपण रोजच्या रोज त्या पुस्तकाची पानं चाळली पाहिजे. आणि त्या पुस्तकाने ते पुस्तकंसुद्धा मग काय करायचे, एकमेकांसोबत मैत्री करायची. बाबासाहेबांसोबत त्या पुस्तकाची सुद्धा एक अशी अतूट अशी मैत्री झालेली असायची. आणि ते पुस्तकंसुद्धा बाबासाहेब आंबेडकर जर लेट झाले तर निश्चितच बाबासाहेब आंबेडकरांची जणू काही वाट बघताय. संध्याकाळी शुद्ध हवा घ्यायची आणि वाचनालयात जाऊन पुस्तकाशी बोलत बसायचे. वाचनालयातील पुस्तके त्यांची वाट पाहायचे. नेहमीप्रमाणे भीमराव वाचनालयात आला. एका वर्तमानपत्रावर सहज त्यांची नजर गेली. म्हणजे एके दिवशी काय झालं, मग त्या बाबासाहेब आंबेडकरांनी एक पत्र बघितलं आणि त्या वर्तमानपत्रामध्ये म्हणजे एक पेपर घेतला आणि त्या पेपरातनी बातमी पाहिली की बडोद्याचे गुरुजी सयाजीराव गायकवाड हे होतकरू विद्यार्थ्यासाठी एक शिष्यवृत्ती जाहीर करणार आहेत उच्च शिक्षण घेण्यासाठी. की आता बाबासाहेब आंबेडकरांचं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालेलं होतं आणि माध्यमिक शिक्षणाच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांना विलायतेला, अमेरिकेला, लंडनला शिक्षण घेण्यासाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी जायचं होतं. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांजवळ कुठल्या पद्धतीचा पैसा नव्हता. परंतु ही बातमी ऐकल्यावर बाबासाहेब आंबेडकर मनामध्ये खुश झाले की सुवर्णसंधी, बडोद्याचे राजे होतकरू विद्यार्थ्यांना परदेशात पाठवणार आहेत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ही बातमी ऐकल्यावर त्यांच्या मनाला अतिशय आनंद झाला की आपण तो होतकरू विद्यार्थी, त्यांनी सांगितलं की तो विद्यार्थी होतकरू तो असला पाहिजे, परंतु कुठल्या समाजाचा असला पाहिजे, तो अस्पृश्य समाजाचा असला पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकर हे एक अस्पृश्य समाजातले हुशार विद्यार्थी, होतकरू विद्यार्थी, कष्टाळू विद्यार्थी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची नामना सर्व जगामध्ये पसरलेली होती. भीमरावने पुन्हा ती जाहिरात वाचली आणि विचार केला की आपल्याला सुवर्णसंधी आहे. महाराज आपल्याला ही संधी देतील. आपले मॅट्रिक आणि BA पर्यंतचे शिक्षण कुणी केले? बडोद्याच्या महाराजांनीच ना. परदेशातही ते आपल्याला पाठवतील. आपले नाव त्यांच्या डोळ्यासमोर असलेलंच. त्यांचीच तर नोकरी करतो आहो आपण महाराजांना भेटायला हवे. पण महाराजाकडे जायचे कसे? म्हणजे आता आपण मुंबईमध्ये, महाराज बडोद्याला आणि बाबासाहेब आंबेडकरांना मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेण्यासाठी सुद्धा कोण मदत केली होती? याच गुरुजींनी मदत केली होती. सयाजीराव गायकवाडांनीच मदत केली होती. आणि त्यानंतर ही बातमी ऐकल्याच्या नंतर सुद्धा बाबासाहेब आंबेडकर त्या सयाजीराव गायकवाडाच्या म्हणजे महाराजांच्या भेटीला जायचं की नाही, कसं जायचं हा विचार ते मनामध्ये घोळू लागले. कारण मॅट्रिकपर्यंतचं आणि BA पर्यंतचं शिक्षणसुद्धा त्या महाराजांनीच आपलं पूर्ण केलेलं आहे.
आपण महाराजांना भेटायला हवे, पण महाराजाकडे जायचे कसे? कारण पैसा नाही. मुंबईपासून बडोद्याला जावं लागेल. विचार करीत तो वाचनालयातून निघाला. संध्याकाळ तर केव्हाच टळून गेली. चालताना त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, महाराजाकडे जायचे कसे? माणसाच्या मनात प्रबळ इच्छा असली की त्याला ईश्वरी योग मदत करतात. कोण? भीमा. मागून कुणीतरी आवाज दिला आणि भीमरावांनी मागे वळून पाहिले. कोण? सर, नमस्कार. ते भीमरावचे सरत होते. भीमरावला शोधण्यासाठी ते निघाले होते. भीमराव वाचनालयात जातो ते त्यांना माहीत होते. ते वाचनालयातही जाऊन आले आणि त्यांना समोर भीमराव दिसला आणि त्यांनी हाक दिली. भीमा, मी तुलाच शोधित होतो. कशासाठी? म्हणजे बाबासाहेब आंबेडकर मनामध्ये विचार करत की आपण आता बडोद्याला जायचं कसं, आपण महाराजाची भेट घ्यायची कशी. पण एक नकळत मास्तर त्या भीमरावाच्या पाठीमागं उभे राहिले की भीमराव, मी तुम्हाला शोधत आहे. बाबासाहेब आंबेडकर उद्गारले, कशासाठी? भीमा, एक सुवर्ण संधी आहे परदेशात जाण्याची. बडोद्याचे महाराज शिष्यवृत्ती देणार आहेत. भीमा, ती संधी तुला मिळू शकते. तू या संधीचा लाभ घ्यावा आणि जगाला दाखवून द्यावे. महाराच्या पोरालाही संधी दिली तर तो आता समुद्रापलीकडेही जाऊन ज्ञान मिळू शकतो. माझी फार फार इच्छा आहे तू परदेशात शिकायला जावे. म्हणजे त्या मास्तरांचं मनोमन अशी इच्छा होती की जशा पद्धतीनं मी तुला पहिल्यापासून शिक्षणासाठी मदत करत आलो, परंतु आज सुद्धा महाराजाची एक सुवर्ण संधी तुला अस्पृश्यासाठी आहे, महाराजांच्या लेकरासाठी आहे. आणि या योजनेमध्ये म्हणजे या शिष्यवृत्तीमध्ये निश्चितच तुला तो लाभ मिळू शकतो आणि तो परदेशामध्ये सुद्धा शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकतो. समुद्राच्या पलीकडे जाऊन तू सुद्धा शिक्षण घेऊ शकतो, ज्ञान मिळवू शकतो. ही गोष्ट मात्र या जगाला दाखवून देण्यासारखी आहे. या जगातनी नावलौकिकता मिळू शकतो असं त्या मास्तरांनी बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं. सर, माझी सुद्धा खूप इच्छा आहे, पण ही सुवर्ण संधी मला कशी मिळणार? तर माझी पण मनोमन इच्छा आहे. मला पण वाटते की मी परदेशामध्ये शिकायला जावं, परंतु ही सुवर्ण संधी मला कशी मिळणार? कारण माझ्याकडे कुठल्या पद्धतीचं योगदान नाही, माझ्याकडे कुठला पैसा नाही, अडका नाही. त्यामुळे मी या संधीचं कशा पद्धतीचं सोनं करणार, कशी ही संधी मी उपलब्ध करणार, असं ते भीमा त्या मास्तराशी संवाद साधू लागला. मी मिळवून देतो तुला मॅट्रिक BA पर्यंत संधी कुणी मिळवून दिली? तुम्हीच सर. तुम्हीच मला बडोद्याच्या महाराजाकडे घेऊन गेले होते आणि माझी शिफारस केली होती. सर, बडोद्याच्या महाराजाकडे सुद्धा तुम्हीच मला नेलं होतं. BA पर्यंतचं मॅट्रिकपर्यंतचं जे शिक्षण माझं केलं गेलं त्याच्यासाठी सर तुम्हीच मला मदत केलेली होती. बडोद्याच्या महाराजाकडे नोकरीसुद्धा लावून देण्यासाठी माझ्यासोबत तुम्हीच आले होते आणि तिथेच तुम्हीच माझी शिफारससुद्धा केली होती. आणि ही आज परदेशात जाण्याची जी संधी आहे ती संधीसुद्धा मी तुला मिळवून देईन. बोला बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय. आता बडोद्याच्या महाराजांनीच माझी शिफारस केली. हो, महाराज म्हणाले, भीमराव आंबेडकरांना घेऊन या. परदेशात शिक्षणासाठी पाठवण्यास तोच योग्य आहे. माझ्या पैशाचे, वेळेचे, ज्ञानाचे तो समर्थक करील. भीमरावला खूप आनंद झाला. तो सद्गदित होऊन म्हणाला, म्हणजे त्या महाराजांना सांगितलं की फक्त या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी निश्चितच एकटा भीमराव आंबेडकर यांना घेऊन या. आणि भीमरावच फक्त या संधीचं काय करेल? सोनं करू शकेल. कारण मी जो काही पैसा वेळेवर लावणार आहे त्या पैशाचं मोल करून दाखवण्या लायकीचा फक्त एकमेव आणि एकच विद्यार्थी आहे की तो म्हणजे भीमराव आंबेडकर. निश्चितच त्या मुलाला तुम्ही घेऊन या. बाबासाहेब आंबेडकर खूप त्यांच्या मनातले आनंद मावेना आनंद वाटला बाबासाहेब आंबेडकराला. सर, महाराज देव आहेत.
देव माणूस आहे सर, उद्याच आपण या देव माणसाकडे जाऊ. मग त्या मास्तरनं काय म्हटलं की चल, तुला मी खरोखरच ते जे महाराज आहेत तर ते महाराज निश्चितच मनानं देव आहेत, देवासमान आहेत. कारण माणूस जो काही संकटामध्ये जेव्हा मदत करतो तेव्हा तो देवापेक्षाही दैत असतो. कारण देवापेक्षाही मुलाचं महत्त्व त्या माणसाचं असते. आणि तशा पद्धतीचं बाबासाहेब आंबेडकरांना या शिक्षणासाठी मदत करण्यासाठी या बडोद्याच्या महाराजांनी खूप काही अशी मदत केली. आणि त्यामुळं ते शिक्षक म्हणू लागले की चल आपण त्या महाराजाकडे जाऊ, कारण ते देवापेक्षाही ते महाराज मोठे आहेत. तू शिकणार आहेस? हो महाराज. म्हणजे गेले ते महाराजाकडे. किती शिकणार आहे? जेवढे शिकता येईल तेवढे. अमेरिकेला जाशील? हो महाराज. संधी मिळाली तर इंग्लंडला सुद्धा जाईल. म्हणजे अमेरिकेला तर जाईनच जाईन, परंतु जर मला संधी दिली गेली, जर मला पैसा पुरवणार कोणी असला तर निश्चितच मी कोलंबिया अमेरिकेला सुद्धा जाण्याची माझी मी पूर्ण तयारी होईल. महाराजांना कौतुक वाटले. ते म्हणाले पण एवढे ज्ञान मिळून तू काय करणार आहेस? बघा, मग महाराजांनी काय विचारलं की ठीक आहे, मी तुला पैसा आदला पूर्ण लावतो, तुला शिक्षणासाठी मी परिपूर्ण अशी शिष्यवृत्ती बहाल करतो, तुला शिष्यवृत्ती देतो, पण एवढे ज्ञान मिळून तू काय करणार आहेस? मग म्हणजे आता कोणाला वाटते की बाबा नोकरी करीन, काय करीन, परंतु बाबासाहेब आंबेडकरला तसं नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर नोकरीसाठी अजिबात शिकलेले नव्हते. कारण काय होतं की बाबासाहेब आंबेडकरांना एकच ध्यास होता की मी जर शिकलो नाही तर माझा हा जो 85 कोटी जो बॅकलॉग समाज आहे, हा अस्पृश्य समाज आहे, तर या अस्पृश्य समाजावरचा जो काही हा जातीचा कलंक आहे तो मात्र कोणी कुठे शिकणार नाही. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनं हे जे काही शिक्षण घेतलं तर ते महाराजाला सांगतात अस्पृश्यता धुवून काढणार. बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी त्या महाराजांना सांगितलं की महाराज मी जे काही शिक्षण घेणार आहे तर ते शिक्षण घेऊन मी माझ्या समाजावरचा जो अस्पृश्यतेचा कलंक आहे, जो डाग लागलेला आहे, तो मात्र मी निश्चितच धुवून काढण्याचा प्रयत्न करेन. यासाठी महाराजांनी शिक्षण घेतोय. अस्पृश्यता धुणार हो महाराज. भगीरथाने स्वर्गातून पृथ्वीवर गंगा आणली पृथ्वीवरचे पाप धुण्यासाठी. म्हणजे त्या देवानं जी गंगा या जगावर उद्भवली, आणल्या गेली, तर त्या गंगा आणल्यामुळे या पृथ्वीचं काय झालं, पाप नाहीसं झालं. आणि स्वर्गातून जी पृथ्वीवर गंगा आणली त्या पृथ्वीवरचे पाप धुण्यासाठी. आणि मी आता समुद्रापलीकडे जाऊन एक महान गंगा आणणार. त्या गंगेत आमच्या समाजाची पिढ्यानपिढ्याची अस्पृश्यता धुतली जाईल. म्हणजे जशी देवानं गंगा निर्माण केली आणि त्या गंगेमुळं या पृथ्वीचं पाप धुतलं गेलं, आणि त्याच पद्धतीनं मी जी काही आज या समुद्राच्या पलीकडे जाऊन जी गंगा आणणार आहे, जो काही ज्ञानाचा एक भांडार आणणार आहे, तर त्या भांडारानं माझं जो काही अस्पृश्य समाज या ठिकाणी जीवन जगतोय, कमरेला फडा, गळ्यामध्ये मडकं, असं अस्पृश्यतेचं जे अंधश्रद्धेचं जे जाळं आहे पसरलेलं, तर ते जाळं महाराजने निश्चितच मनानं पुसून काढण्याचा प्रयत्न करेल. आणि यासाठी मी काय करतोय, ते उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जात आहे. कोणती गंगा? तर ती ज्ञानगंगा आणणार. भीमरावाच्या बोलण्याचा महाराजांना अभिमान वाटला. भीमराव त्यांना भगीरथाचा अवतारच वाटला. महाराजांनी त्याला सांगितले. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बोलले महाराजांना, तर त्या महाराजाला अतिशय आनंद झाला की खरोखर किती मौल्यवान बोलला भीमा, तू किती उद्गारवाचे बोल तुझ्या मुखामधून निघले, की खरोखर या समाजासाठी तू शिकतोय, या अस्पृश्यासाठी तू शिकतोय. अतिशय त्या महाराजाला आनंद वाटला. बाबासाहेब आंबेडकरांचं त्या महाराजांनी कौतुक केलं. भीमराव त्यांना भगीरथाचा अवतारच वाटला. म्हणजे या देवाचा सुद्धा बाबासाहेब आंबेडकर जणू काही त्या महाराजाला अवतार वाटला. महाराजांनी त्याला सांगितले अमेरिकेला जाण्याची तयारी कर. भीमरावला केवढा आनंद झाला असेल. त्याच्या दोन्ही डोळ्यातून आनंद वाळवू लागला. त्याने महाराजांना नमस्कार केला आणि तो निघाला.
आता मी तो अमेरिकेला जाणार होता. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय आनंद झाला, परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये जणू काही अश्रूच्या धारा वाहू लागल्या. बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं की खरोखर हा माझ्यासाठी एक या जगात देव निर्माण झालेला आहे आणि माझ्याजवळ कुठल्या पद्धतीचा पैसा नाही, अडचण नाही. परंतु या सयाजीराव महाराजांनी, गायकवाडांनी या बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेला, इंग्लंडला शिक्षण घेण्यासाठी फार काही मदत केली आणि त्यामुळे ते जणू काही एखाद्या देवासारखे आहे. त्यांनी सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांना की जा भीमराव, तू अमेरिकेला जाण्याची तयारी कर. गोष्टीचा तास संपला पण तरी गोष्ट सुरूच होती. अण्णा मास्तर सांगून लागले. भीमराव अमेरिकेला गेला. त्याने तेथे ज्ञानाची तपश्चर्या केली, अगदी भगीरथाने केली होती तशीच त्यापेक्षा जास्त ज्ञानासाठी त्याने आयुष्याचा एक एक क्षण वेचला. अमेरिकेत त्याला कुणी अस्पृश्य समजत नव्हते. त्याला साऱ्याच्या बरोबरीने शिकता आले. अमेरिकेत त्याने अभ्यास पूर्ण केला आणि ज्ञानपंडित झाला. आता कायद्याचा अभ्यास करण्याची त्यांची इच्छा होती, पण त्यासाठी इंग्लंडला जावे लागणार. कोण पाठवणार इंग्लंडला? पण त्याला आणखी एक देवमाणूस भेटला, कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज. बघा, अमेरिकेला शिक्षण बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी पूर्ण केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या पुढची एक इच्छा व्यक्त केली की आता आपण अमेरिकेला गेलो, अमेरिकेचं शिक्षण घेऊन आपण परत आलो. आता आपल्याला याच्यानंतर दुसरी पदवी प्राप्त करायची आहे, दुसरं ज्ञानमार्ग अजून अवलंबायचा आहे. तर आता आपल्यासाठी कोण देवमाणूस उतरणार? परंतु बघा, केल्यानं होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. अशा या उक्तीप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर प्रयत्न करत राहिले आणि प्रयत्न करता करता त्यांना यशाची पायरी मिळत गेली. आणि प्रयत्न करत असताना त्या कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज, या शाहू महाराजांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लंडला जाण्यासाठी एक मदत केली. भीमरावाला इंग्लंडला पाठवले. इंग्लंडलाही भीमाने ज्ञानाची खडतर तपश्चर्या केली आणि अखेर ते कायदे पंडित झाले. साता समुद्रापलीकडे जाऊन या भगीरथाने भागीरथी प्राप्त करून घेतली आणि ही भागीरथी घेऊन तो आता मायदेशात परत निघाला. उद्याच्या गोष्टीत भीमराव आपल्या घरी परत येणार आहे. तोवर तुम्ही आपल्या घरी जा. वर्गात एकच हशा पिकला आणि सारी मुले हसत मुखाने आपल्या आपल्या घरी निघाली. मास्तरांनी मुलांना मुलगा झाले होते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेचं शिक्षण घेऊन परत आल्यानंतर पुन्हा बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीतून ते पुन्हा इंग्लंडला सुद्धा शिक्षण घेण्यासाठी रवाना झाले. आणि त्या इंग्लंडमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना डिलीट म्हणजे डॉक्टर्स ऑफ फिलॉसॉफी ही पदवी त्या ठिकाणी बहाल केली. आणि बाबासाहेब आंबेडकर त्या इंग्लंडला सुद्धा खडतर तपश्चर्या करून आपल्या मायदेशी परत आले. बोला बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय, महात्मा ज्योतिबा फुले की जय, माता रमाबाई की जय.